खरं म्हणजे इराण युद्ध जिंकलेलं नाही, इराणची हालत झालेली आहे अगदी. म्हणजे दाखवायला ते असं दाखवतात की आम्हाला काही पडलेलं नाही आहे, अमेरिका हारली आहे म्हणून ती आमच्याकडे. ट्रम्पला भीती आहे की आता नोव्हेंबरमध्ये ज्या मध्यावधी निवडणुका आहेत, हे जर युद्ध मी जिंकून दाखवलं नाही तर त्या मध्यावधी निवडणुकीमध्ये माझा पराजय अटळ आहे. नेतान्याहूने सांगितलं माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. नेतान्याहू म्हणतात की तुम्ही अजून सुद्धा वर्चस्व आहे तुमच्याकडे, तुम्ही ठोकून काढा यांना, आम्ही पण येतो, आता सगळं या इराणचा प्रॉब्लेम कायमचा संपवू. कारण अमेरिकेला एकदा हरवल्यानंतर इराण बाकीच्या अरब देशांची तर मुस्कटदाबीच करून टाकेल. पाकिस्तानचा फार जिव्हारी लागलेला अपमान तो आहे. त्यामुळे ते मिडिएशन झालं सक्सेसफुल तर पाकिस्तान जगेल, नाही तर पाकिस्तान मरण्याचाच समय आहे. नमस्कार, प्रहार न्यूज लाईनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर श्रावणी वाघ व्हिडिओग्राफर आहेत. युद्धभूमीचा थरार याचे 10 भाग आपण आत्तापर्यंत ऐकले. 11वा भाग मी आपल्यापुढे सादर करतो आहे. 10व्या भागात परवा मी सांगितलं आपल्याला की इराण आणि अमेरिका यांच्या वाटाघाटी सध्या स्वित्झर्लंडमध्ये चालू आहेत. त्या वाटाघाटीमधनं काही फारसं हातात पडतं आहे असं दिसत नाही आहे. कारण त्या वाटाघाटीतनं काय झालं याच्याबद्दल ट्रम्प जे सांगत आहेत आणि इराण जे सांगत आहेत त्या एकदम वेगळ्या गोष्टी आहेत. ट्रम्पने सांगितलं की इराणने मान्य केलं आहे की आम्ही ॲटमबॉम्ब बनवणार नाही, आम्ही मिसाईल उडवणार नाही, तुम्ही आम्हाला पैसे जर मोकळे केले तर आम्ही हॉर्मूज मोकळी करू वगैरे बडबड खूप केली. इराणने सांगितलं की आमच्या अटी अजिबात बदललेल्या नाही आहेत, आम्ही आमचं युरेनियम कोणाला देणार नाही आणि अणुबॉम्ब बनवणारच आहोत, आमच्या मिसाईलबद्दल तर चर्चाच करायची नाही आणि लेबनॉनमध्ये शांती झाल्याशिवाय आम्ही डील होऊ देणार नाही आणि हॉर्मूज आम्ही बंदच करून ठेवू. आणि ते सगळं इराण आत्ता करतं आहे. म्हणजे अमेरिकेचं काही फारसं चालतं आहे असं आत्ता तरी दिसत नाही. आता ट्रम्पनं आणखीन 2 फटके पडलेले आहेत. हे सगळं होत असताना तुम्हाला माहिती आहे का की ही जेव्हा लढाई ट्रम्पने जाहीर केली, खरं म्हणजे अमेरिकन कायद्यात असं आहे की अशा प्रकारची लढाई जाहीर जर करायची असली तर अमेरिकन सेनेट म्हणजे त्यांची राज्यसभा आणि काँग्रेस, त्याला ते रिप्रेझेंटेटिव्ह हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात, अमेरिकन काँग्रेस म्हणजे त्यांची लोकसभा, यांची परमिशन घ्यायला लागते. ट्रम्प यांचं तिथे बहुमत होतं, काठावरचं बहुमत होतं, पण त्यांनी परमिशन वगैरे काही घेतली नाही, एकदम जाऊन लढाई सुरू केली. आणि मग असंच लक्षात आलं की आता परमिशन तर घेतली नाही तर 2 महिने म्हणजे 60 दिवस अशी लढाई करायला परमिशन लागत नाही, 60हून जर जास्ती दिवस करायला लागले तर परमिशन लागते. ते 60 दिवस आता संपत आहेत. तर त्यामुळे ट्रम्पची पंचाईत झाली होती. ट्रम्प यांना हे युद्ध जिंकायचं होतं, ते तेवढ्या वेळात त्यांना जिंकता आलेलं नाही. इस्रायल आणि ट्रम्प दोघांची जिंकण्याची इच्छा होती. इस्रायलने अजूनही ट्रम्पला सांगितलं होतं की इराणला आपण इतकं खच्ची केलं आहे की अजून 4 दणके दिले की इराण बंदच पडेल, पण ट्रम्पना तेवढा धीर नव्हता आणि ट्रम्पने काय केलं, ट्रम्पने ते वाटाघाटीचं गुऱ्हाळ मांडलं की वाटाघाटी करूया. पण वाटाघाटींच्यामध्ये इराण असं वागतोय की जणू तेच जिंकलेत. खरं म्हणजे इराण युद्ध जिंकलेलं नाही, इराणची हालत झालेली आहे अगदी. त्यांची अर्थव्यवस्था गाळात गेलेली आहे, खायला तिथे अन्न नाही आहे, प्यायला पाणी नाही आहे, कारण संपूर्ण इराणभर पाणीच गायब झालेलं आहे. तेहरानमधली लोकं तेहरान रिकामं करत आहेत कारण प्यायला पाणी नाही आहे. पण तरी बोलताना मात्र अरेरावी त्यांची थांबत नाही. म्हणजे अगदी याला जेव्हा ते गेले स्वित्झर्लंडला, तेव्हा हा जे.डी. व्हॅन्स आला तर त्याच्याशी शेकहँडसुद्धा करायला गालिबेव यांनी नकार दिला. म्हणजे दाखवायला ते असं दाखवतात की आम्हाला काही पडलेलं नाही आहे, अमेरिका हारली आहे म्हणून ती आमच्याकडे. कारण इराणला माहिती आहे, ट्रम्पला भीती आहे की आता नोव्हेंबरमध्ये ज्या मध्यावधी निवडणुका आहेत, हे जर युद्ध मी जिंकून दाखवलं नाही तर त्या मध्यावधी निवडणुकीमध्ये माझा पराजय अटळ आहे. पण आता तिथपर्यंत थांबायची गरज नाही बरं का. अमेरिकन सिनेट आणि काँग्रेस दोन्हीकडे ठराव आले, ट्रम्पचं हे युद्ध बेकायदा आहे, 2 महिने उरून गेले, अजून युद्ध थांबलेलं नाही, त्यामुळे युद्ध ताबडतोब थांबवावं. आणि त्या ठरावाच्या मतदानामध्ये ट्रम्प हरलेला आहे. ट्रम्पच्या पार्टीच्या 4 का 5 सेनेटर्सनी डेमोक्रॅटिक पार्टी म्हणजे अपोजिशन पार्टीच्या ठरावाला पाठिंबा दिला आणि आता अमेरिकन काँग्रेसने सांगितलं युद्ध ताबडतोब थांबवा. तरी ट्रम्प काहीतरी कायद्याच्या मखलाशी करून काही दिवस चालू ठेवेल, परंतु त्यांना खूप मोठा फटका तिथनं बसलेला आहे. आणि दुसरा फटका म्हणजे अमेरिकेतलं जनमानस ट्रम्पच्या इतकं विरुद्धात गेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या ट्रम्पने युद्ध वेड्यासारखं सुरू केलं आहे, त्याला जिंकता येत नाही आहेत, अमेरिकेचं सारखं नुकसान सातत्याने होतं आहे, पैसे खूप खर्च झालेले आहेत, महागाई वाढलेली आहे, कारण हॉर्मूज बंद झाल्यामुळे तेलाचे भाव वरती गेले आहेत, त्यामुळे सगळ्या गोष्टींचे भाव अमेरिकेत वर गेलेले आहेत. जगाची महागाई वाढवली, अमेरिकेची महागाई वाढवली, युद्ध जिंकलंच नाही आहे. आता ही जी शरणागती आहे त्याच्यात इराणने सांगितलं आहे की तुम्ही आमच्यावरती हल्ला केल्यामुळे $300 अब्ज नुकसान झाले, ते टाका इथे, प्लस आमचे जे पैसे तुम्ही गोठवून ठेवलेत इराणवरती निर्बंध घातल्यामुळे ते पण पैसे द्या. तर आत्ता काहीतरी ट्रम्पच्या लोकांनी सांगितलं की $25 अब्ज आम्ही तुमचे रिलीज करू. म्हणजे काय चाललं आहे हे? मग त्यांच्याच वाटाघाटीमध्ये जे सामील होते त्यांचे जे सहकारी, त्यांनी सांगितलं हो इराणने हॉर्मूज मोकळं केलं नाही आहे, आपण हे करायचं काही गरज नाही आहे. तर तिथे आता अशी फाईट चालली आहे.
सेनाधिकारी म्हणतात की हा मूर्खासारखा निर्णय आहे, तुम्ही जिंकत होता देश, त्याला थांबवून धरलं नाही, काहीतरी वाटाघाटीचं घोळाळ काढलाय, हा अत्यंत मूर्खासारखा निर्णय आहे. सैन्य अत्यंत नाराज आहे, लोक नाराज आहेत, लोकांमधली ट्रम्प यांची लोकप्रियता 40%च्याही खाली गेलेली आहे. याचा अर्थ नोव्हेंबरमध्ये ट्रम्प निवडणूक जिंकू शकत नाहीत. आणि नोव्हेंबरमध्ये ते जिंकले नाहीत तर राज्यसभा आणि लोकसभा म्हणजे त्यांचे सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह या दोन्ही ठिकाणी ट्रम्पचं बहुमत जाईल. कारण मुळात काठावरचं बहुमत आहे. ट्रम्पचं बहुमत एकदा गेलं की हे लोक काय करतील, डेमोक्रॅट पक्ष लगेच एकत्र येऊन ट्रम्प विरुद्ध महाभियोग लागवेल आणि महाअभियोग लावला की ट्रम्पला डच्चू देण्यात येईल. पण त्याला भीती इतकी, त्याला एकदा डच्चू दिला की त्याची मागची सगळी पापं उघडकीला येतील आणि त्याला शिक्षाच होईल. अशा परिस्थितीत ट्रम्प सध्या आहे. त्यामुळे ट्रम्पला इराण तू काही कर पण तू मी हारलो म्हण असं म्हणण्याची गरज आहे. इराणलाही कळलं ते इराणमुळेच हारलो म्हणत नाही, खरं त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. आणि थोडा नेट धरला तर हे होईल. आता इकडे काय झालं, इराणने सांगितलं की लेबनॉनमध्ये शांतता झाली पाहिजे. लेबनॉनमधली अशांतता 2 कारणांनी आहे. एक तर इराणचे बगलबच्चे जे तिथे हिजबुल्ला आहेत ते इस्रायलवरती सारखा हल्ला करतात आणि इस्रायल त्यांना बेदम चोपतं आहे. हा प्रकार गेल्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की इराणने त्यांना बॅलिस्टिक मिसाईल दिली होती, ती इस्रायलने पकडली आणि तिथल्या सगळ्या लोकांना ध्वस्त करून टाकलं. तर नेतान्याहू जे इस्रायलचे पंतप्रधान आहेत त्यांना ट्रम्प सांगत होता की तुम्ही लेबनॉनमधलं थांबा, कारण लेबनॉनमध्ये युद्ध चालू असलं की इराण ऐकत नाही आणि इराण माझ्याकडे शांतता प्रस्तावाला माझ्या मान्यता देत नाही. नेतान्याहूने सांगितलं की तुमच्या दृष्टीने हा शांतता प्रस्ताव वगैरे काहीतरी असेल, तुमच्या दृष्टीने कदाचित नोबेल पारितोषिक मिळवण्याची पूर्वतयारी असेल, माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. हेजबोल्लाचे लोक रॉकेट फायरिंग करतात आमच्यावरती, इस्रायलवरती, त्यांनी माझी माणसं मरतात, त्यामुळे हेजबुल्लाला मी सोडणार नाही, त्यांना मी ठोकतच जाणार. आणि नेतान्याहू म्हटला की तुम्ही ट्रम्प की तुम्ही इराणला सांगा की हेजबुल्लाने रॉकेट सोडायचे नाही, मग आम्ही शांतता करू. ते काही ट्रम्पला सांगता येत नाही, कारण इराण काही ट्रम्पचं ऐकेल अशातली गोष्ट नाही आहे. त्यामुळे एकूणच ट्रम्पने अमेरिकेची जी सर्वोच्च पोझिशन होती ती पोझिशन सगळी डामडोल संपवून टाकलेला आहे. आता फक्त वाट अशीच आहे की किती लवकर अमेरिका शरणागती पत्करते. कारण तुम्ही बघाल सगळ्या लढायांमध्ये अमेरिका हरलेलीच आहे. व्हिएतनाममधनं हरून पळून गेले, अफगाणिस्तानमधनं हरून पळून गेले, कुठेही अमेरिकेला यश मिळालेलं नाही आहे, कारण ही धरसोड वृत्ती त्यांच्याकडे फार आहे. दुसरं महायुद्ध एक ते जिंकले आणि इराकचं युद्ध ते जिंकले, पण तेव्हा सगळं जग त्यांच्याबरोबर होतं. स्वतंत्ररित्या केलेल्या युद्धात अमेरिका कुठेही जिंकू शकत नाही आहे आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती चांगली नाही आहे. ही आपल्या सगळ्यांकरता वाईट बातमी आहे, कारण इराणला टक्कर देऊ शकेल असा अमेरिकाच आहे. अमेरिकेनेच जर ती टक्कर दिली नाही तर इराणचा माज वाढत जाईल आणि त्या वाढलेल्या माजावर ते काहीही करतील. आत्ताच त्यांनी होर्मुझमधनं जी जहाजं येत आहेत प्रत्येक जहाजाकडनं $20 लाख फी आकारायला सुरुवात केली आहे, टोल फ्री, आणि ट्रम्प यांना काहीही करता येत नाही आहे. ते $20 लाख कोण देणार? तुम्ही आम्ही देणार. तेव्हा आपल्याकडे तेल आणि नैसर्गिक वायू येईल तर त्याची किंमत वाढलेली असणार. नेतान्याहू म्हणतात की तुम्ही अजूनसुद्धा वर्चस्व आहे तुमच्याकडे, तुम्ही ठोकून काढा यांना, आम्ही पण येतो आणि आपण सगळं या इराणचा प्रॉब्लेम कायमचा संपवू. कारण बाकीचे अरब देश आहेत त्यांना पण इराण नको आहे. कारण अमेरिकेला एकदा हरवल्यानंतर इराण बाकीच्या अरब देशांची तर मुस्कटदाबीच करून टाकेल. तो म्हणेल तुमची काय माझ्याशी लढण्याची अवकाश, मी अमेरिकेला हरवलं आहे असं ते म्हणू शकतात. तर सगळ्या दृष्टीने राजकारण कुजलेलं आहे. ट्रम्प यांनी जर क्षमता असली तर एक ताबडतोब प्रचंड मोठा हल्ला इराणवरती चढवून त्यांचे दात त्यांच्या घशात घालावेत, नाहीतर मात्र सगळ्या जगाचं भवितव्य गंभीर आहे. भारताचंही भवितव्य त्याच्याशी निगडीत आहे. पण भारताला एक मात्र फायदा झाला आहे की आत्ता इराणनी जी होर्मुझमधनं जहाजं सोडली त्यात काही जहाजं त्यांनी भारताकडेही त्यांनी लावून दिलेली आहेत. त्यामुळे आपल्याला तेलाचा पुरवठा अप्रतिहत होत राहील, ही सध्याची मोदी नीती सांगते. अशी ही परिस्थिती आहे. पाकिस्तान स्वित्झर्लंडला गेला होता, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही मध्यस्थी केली आहे, त्याला हाकलून दिला ट्रम्पच्या माणसांनी आणि परतीचे पैसे नव्हते, इतकी त्यांची परिस्थिती वाईट करून टाकली. त्यांना हाकलून दिला आणि त्यांना सांगितलं तुम्ही काही याच्यात केलेलं नाही, जे काही केलं आहे ते कतारने केलं आहे, आम्ही आणि कतार निपटून घेऊ, तुम्ही इथे यायचं काम नाही. पाकिस्तानचा फार जिव्हारी लागलेला अपमान तो आहे आणि सध्या ते वाट बघत आहेत की यातनं आपल्याला कधी बोलवत आहेत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर. अजून तरी त्यांना कोणी बोलवत नाही, कारण त्यांना काही व्हॅल्यूच नाही आहे. ते काहीही त्यांच्याकडे कंट्रोल नाही आहे. त्यांना उगीच बसून काय फायदा, ते कसलं मिडिएशन करणार, त्यांना काहीच येत नाही. आणि त्याच्यात तेही स्वतः पार्टी आहे, कारण तो त्यांना स्वतःलासुद्धा पेट्रोल वगैरे इराणकडनंच मिळणार आहे. त्यामुळे ते मिडिएशन झालं सक्सेसफुल तर पाकिस्तान जगेल, नाही तर पाकिस्तान मरण्यातच जमा आहे. सध्या तरी परिस्थिती अशी चाललेली आहे. पाकिस्तानला पाणी आपण बंद केलं आहे, पेट्रोल इराणनी बंद केलं आहे आणि अमेरिका तर त्यांच्या डोक्यावर पाय ठेवायला केव्हाही उभाच आहे. त्यामुळे आता त्या देशाची अवस्था अतिशय गंभीर आहे. आपण
आपली काही अवस्था खूप चांगली असं नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक लोकांची करार केल्या असल्यामुळे आपल्याला तेलाचा अप्रतिहत पुरवठा चालू राहील. भाव वाढलेलेच राहणार आहेत, त्याबद्दल कोणाला काही करता येत नाही. पण बघूया आता काय होतं ते. आणि पाकिस्तान, इराण, अमेरिका आणि इस्रायल हे कशाप्रकारे पुढे वागतील त्याच्यावरती संबंध पश्चिम आशियाचं भवितव्य ठरेल. जशा घटना घडतील तसं मी आपल्याकडे येऊन ते सांगणारच आहे. तोपर्यंत बघत राहा आमचे चॅनल प्रहार न्यूज लाईव्ह. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.